IPL स्पर्धा तोंडावर आली असताना BCCIनं सावध पवित्रा केलाय। खेळाडूंसह संघासाठी आता नवीन नियमावली जाहीर केली आहे। नवीन नियम आणि बदल काय असणार आहेत जाणून घ्या। IPL 2026 स्पर्धेला सुरुवात व्हायला फक्त 4 दिवस बाकी आहेत। पहिला सामना गतवर्षीचा चॅम्पियन संघ RCB आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये पार पडणार आहे। हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून चाहत्यांना उत्सुकता लागली आहे। यंदाच्या सीझनला सुरुवात होण्याआधी BCCIनं महत्त्वाच्या 7 गाईडलाईन्स सांगितल्यात। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुढील अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी BCCIच्या महत्त्वाच्या 7 गाईडलाईन्स या सर्व संघासाठी असून त्यांचं पालन सर्वांना करावं लागणार आहे। ज्यांच्याकडून पालन होणार नाही त्यांनी सुरुवातीला ताकीद दिली जाईल, परंतु त्यानंतरही या सूचनांचं पालन केलं नाही तर त्यांना आर्थिक दंड बसणार आहे। IPLच्या या नवीन सूचना नेमक्या काय आहेत जाणून घ्या। BCCIनं IPL मधील संघांना ज्या दिवशी मॅच असेल त्या दिवशी सराव सत्र घेण्यास मनाई केली आहे। त्यामुळे आता ज्या दिवशी मॅच असणार त्याच दिवशी दोन्ही संघांना सराव घेता येणार नाहीये। ज्या दिवशी सराव सत्र असणार आहे त्यावेळी 2 नेट्स देण्यात येतील, मात्र रेंज हिटिंगसाठी मैदानाची कोणतीही एक बाजूच दिली जाणार आहे। त्यासोबतच खुल्या नेटला आता परवानगी नसणार आहे। जरी एखाद्या संघाचे सत्र लवकर संपले तर दुसरा संघ त्याचं विकेट वापरू शकणार नाही। महत्त्वाचं म्हणजे सामन्याच्या दिवशी ग्राउंडवर कोणतीही फिटनेस टेस्ट होणार नाही। त्यासोबतच ज्या दिवशी सराव सत्र असणार त्या दिवशी सर्व खेळाडूंना एकाच बसमधून प्रवास करावा लागणार आहे। संघ 2 गटांमध्ये विभागला जाऊ शकतो। कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र प्रवास करता येणार नाही, त्यांना वेगळ्या वाहनांमधून प्रवास करावा लागणार आहे। स्टेडियममध्ये त्यांना हॉस्पिटॅलिटी एरियामधून मॅच पाहता येणार आहे। सराव करताना खेळाडूंना LED वर चेंडू मारता येणार नाही। त्यासोबतच सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना LED बोर्ड समोर बसता येणार नाहीये। ज्या खेळाडूंकडे ऑरेंज कॅप किंवा पर्पल कॅप असणार आहे त्यांना त्या परिधान कराव्या लागणार आहेत। जरी नसेल घालायची तर किमान पहिल्या 2 ओव्हर्ससाठी त्यांना कॅप घालावीच लागणार आहे। सामना संपल्यावर खेळाडूंना बाही नसलेल्या जर्सी किंवा चपला घालण्यास बंदी असणार आहे।